अखिल वडवली सामाजिक मित्रमंडळ अंबरनाथ पूर्व आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपले मंडळ 7व्या वर्षात पदार्पण करीत असून नेहमीप्रमाणे याही वर्षी आपण एक वेगळा सामाजिक संदेश घेऊन आलो आहोत, जो सगळ्यांचे प्रबोधन करीलच, त्याचबरोबर सर्वांना प्रेरितही करेल. छत्रपती शिवराय बस नाम ही काफी आहे. महाराजांनी ज्या काळात संघर्ष केला, कसला तो काळ होता. शत्रू फक्त समोर नव्हता, तर राजांच्या चारी बाजूला होता. सोबतीला होता सह्याद्री, काही मुठभर मावळे, मार्गदर्शन करणारी आई जिजाऊ आणि आशीर्वाद देणारी आई भवानी यांच्या बळावर केलेला हा अतुलनीय संघर्ष म्हणजेच छत्रपती शिवरायांचा अद्भुत जीवन प्रवास. 16व्या-17व्या शतकाच्या काळात महाराष्ट्रातील बहुतेक प्रदेश, अहमदनगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह, तर कोकणच्या किनारपट्टीवर पोर्तुगीज आणि सिद्धी या दोन सागरी महाभयंकर सत्ता, या सर्वांचाच आजचा सत्ता संघर्ष होता. महाराष्ट्रात अन्याय, अत्याचार, असुरक्षितता, अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा समाजावर मोठा प्रभाव होता. अशा वेळेस संतांनी फार मोठे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, श्री चक्रधर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी समाजात चैतन्यासाठी पेटता ठेवला आणि त्यांचीच पुण्याई असेल की या अंधारात बुडालेल्या महाराष्ट्राला शिवाई देवीचा आशीर्वाद मिळाला आणि शिवनेरी किल्ल्यावर एका महापराक्रमी राजाचा जन्म झाला. शके 1551 फाल्गुन मध्य तृतीयेला म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवबा राजांचा जन्म झाला. शिवरायांचे बालपण हे आई जिजाऊ आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व्यवस्था, युद्ध कला, गनिमी कावा, नीतिमत्ता तसेच घोडेस्वारी शिकण्यात गेले. आई जिजाऊ त्यांना रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा सांगत असत. त्यामुळे त्यांच्या अंगी कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे कसब, देशप्रेम, कणखरपणा हे गुण आले. आईकडून मिळालेल्या या प्रेरणेतून महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली. पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे प्रचंड गड किल्ला. स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून त्या किल्ल्याचे नाव ठेवले तोरणा किल्ला. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांनी पुण्याजवळील अनेक महत्वाचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. विजापूर दरबार चिडला. त्यांनी त्यांच्या अनुभवी सेनापतीला अफजल खानाला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी किंवा मारण्यासाठी पाठवले. प्रतापगडच्या भेटीत अफजल खानाने अचानक बेसावध महाराजांच्या पाठीवर वार केला, पण शिवाजी महाराज सावध होते. त्यांनी खानाच्या पोटात वाघनख खुपसली. अफजल खानाचा वध झाला. त्यानंतर आदिलशाहने आपला सेनापती सिद्धी जोहरला महाराष्ट्रात पाठवले. त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. सिद्धीने पन्हाळ्याला वेढा दिला. अनेक महिन्यांच्या वेळानंतर महाराजांनी सिद्धी जोहरशी वाटाघाटी सुरू केल्या आणि एके दिवशी अचानक पन्हाळ्यातून महाराज विसरले. बाजीप्रभूंच्या असामान्य पराक्रमाने महाराज सुखरूप विशाळ गडावर पोहोचले, पण बाजीप्रभू सारखा महापराक्रमी हिरा धारा तीर्थी पडला. शिवरायांकडे अशी अनेक वीररत्न होती जी राजांसाठी आपले प्राण तळहातावर घेऊन लढत होती. त्यासाठी त्यांना घरादाराची कशाची पर्वा नव्हती. यसाजी, बाजी, तानाजी, संताजी, रामजी, बहिरजी, जिवाजी, संभाजी, कावजी, धनाजी, एकापेक्षा एक असेच आणखी एक अद्भुत रत्न महाराजांच्या सेवेत होते. त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. ते शिवरायांचे बांधकाम प्रमुख अर्थात वास्तू स्थापत्यकार होते. एखादा गड जिंकल्यावर रुजी करणं किंवा एखादा नवा किल्ला बांधणं ही महत्वाची कामं पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड किल्ल्याचे मजबूत बांधकाम त्याची आजही साक्ष देत आहे. आजही प्रत्येक किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. आजच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे हे बांधकाम कौशल्य होते. त्याच दरम्यान औरंगजेबाने त्यांचा मामा शाहिस्ते खान याला महाराजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. त्याने पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठोकला. एके रात्री शिवाजी महाराज लाल महालात शिरले. शाहिस्ते खान वाचला, पण त्याच्या हाताची बोटे छाटली गेली. त्याची नाचक्की झाली. तो महाराष्ट्र सोडून निघून गेला. त्यानंतर शिवरायांनी सुरतवर हमला केला. त्यावेळी औरंगजेबाने एक डाव केला. महाराजांना आग्र्याला भेटीला बोलावले आणि त्याने त्यांचा तिथे अपमान केला. त्यांना नजर कैदेत ठेवले. पण कैदेत राहतील ते शिवराय कसले.
महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पळाले. ते राज्यात परत आले. दुसऱ्यांदा सुरत लुटली. आपल्या अनेक मोहिमांद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन संपत्ती मिळवली होती. शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. गोरगरिबांचे रक्षण करते होते. आज आपण दररोजच्या बातम्या पाहिल्या तर विनयभंग, छेडछाड, बलात्काराची एक तरी बातमी दिसते. आजूबाजूला घडणाऱ्या महिलांविरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की शिवरायांच्या विचारांची, त्यांच्या शिवनीतीची, शिवरायांच्या धोरणाची कधी नव्हे इतकी गरज आज आपल्या समाजाला आहे याची आपल्याला जाणीव होते. शिवरायांच्या शिवशाहीमध्ये महिला जितक्या सुरक्षित होत्या तितक्या त्या कोणत्याच काळात नव्हत्या. राजांच्या राज्यात स्त्री संबंधी गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती. कठोर शिक्षा दिल्या जात. मग तो कोणीही असो, साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड किंवा चौरंग्या करणे अशा कठोर शिक्षा त्यावेळी दिल्या जात. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांनी सन्मानाने परत पाठवली होती. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचे राज्य केवळ एका जाती धर्माचे नव्हते तर गोरगरीब रयतेचे होते. राजांनी कधीच हिंदू मुसलमान भेदभाव केला नाही. त्यांच्या सैन्यात कितीतरी मुसलमान सैनिक होते. शिवरायांनी शासन व्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला सर्वात आधी प्राधान्य दिले. म्हणूनच आजही म्हणावेसे वाटते, निश्चयाचा महामेरू, बौद्ध जलांसी आधारू, अखंड स्थिती निर्धारू श्री छत्रपती राजा बोला गणपती बाप्पा मोरया. इंद्रजिनी जम्मू पर वादवसु वाम पर रावणस राज पर रघुपुर राज. कौरवारी बाह पर समूरती नाह पर कोसहती बाह पर राम जी राज है. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज.